आपल्याला सर्वांना गोड खायला आवडतं. गोड खाल्ल्याने काय होते, त्याचे काय दुष्परिणाम होतात, हे माहीत देखील असूनही आपण सगळे गोड खातो. तर याच्या मागचं नेमकं कारण काय? आज समजून घेऊया. तर याचं कारण लपलं आहे आपल्या इव्होल्यूशनमध्ये. जेव्हा आपलं इव्होल्यूशन होत होतं, सगळ्यांना माहिती आहे, की आपला ब्रेन ॲज कंपेअर टू दुसरे प्राणी, ॲनिमल्स जास्ती विकसित होत होता, जास्ती डेव्हलप होत होता. पण जेव्हा ब्रेन मोठा होत होता, आपला डेव्हलप होत होता, त्याच्यासोबत ती एनर्जी बॅलन्स करायसाठी आपले छोटे आतडे, मोठे आतडे यांची साईज कमी होत होती. कारण देखील ऑब्व्हियस होतं. कारण पहिले जे माणूस कच्चं खायचा, जे आता आपल्या आजूबाजूचे प्राणी जे कच्चं फूड खातात, त्याला पचवायला जास्ती एनर्जी लागायची. त्याला पचवायला मोठे आतडे लागायचे. छोटे आतडे त्यांची साईज फार मोठी होती. पण जसं-जसं अग्नीचा शोध लागला, तर ते जेव्हा माणूस शिजवून खाऊ लागला, त्याला कुक करून खाऊ लागला, तेव्हा ते पचवायला आपल्याला सोपं होतं. त्याच्यामुळे आपले जे पोटातले आतडे आहेत त्यांची साईज कमी झाली आणि तीच एनर्जी ब्रेनची साईज वाढवायला मदत करत होती आणि आपला ब्रेन डेव्हलप झाला. ठीक आहे, ब्रेन डेव्हलप झाला. पण आता इथे गोडचं काय कारण? तर आता जसा आपला ब्रेन साईज मोठी होत गेली, वाढत गेली, तशी त्याला जास्ती एनर्जी लागत गेली. आणि ही एनर्जी कुठून आणायची? यासाठी आपल्या शरीरात काही सिग्नल्स, काही चव दिल्या गेल्या. जसं आपण गोड खातो, तिखट खातो, तुरट खातो, आंबट खातो. पण आपल्याला गोड खायलाच का जास्ती मोटिव्हेशन मिळते? का गोड खायलाच आपल्याला का आवडते? कारण आपले शरीर सिस्टम अशी तयार केली, की ब्रेनला जेव्हा जास्ती एनर्जी लागत होती, तेव्हा आपल्याला तसे सिग्नल्स मिळायला पाहिजे, की अजून तू गोड खा. तुला गोड खायचं म्हणजे ब्रेनला जास्तीत जास्त ग्लुकोज मिळेल, जास्तीत जास्त एनर्जी सप्लाय मिळेल. त्यामुळे आपण जास्ती गोड खायकडे पळायचो. आणि पण तेव्हा मात्र एक होतं, की गोड एवढं मुबलक प्रमाणात भेटायचं नाही. कुठेतरी चांगली फळं मिळतील, कुठेतरी चांगलं गोड हनी मिळेल, आपलं मध मिळेल. तेव्हा माणसाला ती एनर्जी ब्रेनसाठी स्टोअर करून ठेवायला मदत व्हायची. पण आता तसं नाही आहे. आता आपल्याला ॲबंडंट प्रमाणात गोड भेटतंय, कॅलरीज भेटतात. त्यामुळे आपल्याला हे गोड हे मुद्दामून कमी करायला पाहिजे. कारण आपल्याला आपलं शरीर हे सिग्नल देणार नाही गोड कमी करायसाठी. शरीर तर तसंच डेव्हलप झालं आहे, की गोड खात राहा कारण ब्रेनला अजून एनर्जी लागेल. त्यामुळे आपण कंट्रोल करायचं आहे, आपलं गोड खायचं आहे, आपण किती खातो, किती प्रमाणात खातो यावर लक्ष ठेवायचं आहे.